बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या शिवसेना एक वादळ नावाच्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्व शिवसैनिकांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल मला अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस झाले की भैयाजी जोशी नावाच्या RSSच्या कार्यवाहकाने एक विधान केलंय, मराठी द्वेष्ट विधान केलंय, महाराष्ट्र द्रोही विधान केलंय. आपल्याकडनं याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया का आली नाही? आता विचार करा शिवसैनिकांनो, अशा प्रकारच्या विषयाला शिवसेना एक वादळ हात घालणार नाही असं कधी होईल का? पण माझ्या मनात एक विचार येतोय, राहून राहून हा विचार येतोय. तुम्हाला किती पटेल नाही पटेल मला माहित नाही शिवसैनिकांनो, पण एक विद्रोही मला आज बोलायचंय. थोडेसे कान टोचायचेत आज मला. बघा तुम्हाला किती पटतंय. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं शिवसैनिकांनो सोडा, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांनो, सर्वसामान्य मराठी माणसाने याचं उत्तर द्यावं. किंवा महाराष्ट्रात राहणारा, इतर प्रांतातनं आलेला, पूर्वानुपार महाराष्ट्रात राहणारा, पिढ्यानं पिढ्या महाराष्ट्रात राहणारा, अस्खलित मराठी बोलणारा त्या प्रत्येक माणसाने, मी त्यांना परप्रांतीय संबोधणार नाही, कारण पिढ्याने पिढ्या महाराष्ट्रात राहील तरी महाराष्ट्रातली मराठी अशी प्रकारे आत्मसात केलेली आहे की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. असे महाराष्ट्रात लाखो आहेत ज्यांची मराठी ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्नच पडेल की ही माणसं खरंच बाहेरून आलेली आहेत. मी त्या सर्वांनाही हा प्रश्न विचारेल आणि विशेषतः मराठी माणसाला माझा हा प्रश्न आहे. थोडासा टोचला तरीही चालेल, पण कान टोचणं हे गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपल्या पद्धतीने विषयाकडे पाहून होणार नाही. हा भैयाजी जोशी नावाचा सद्गृहस्थ म्हणता येईल याला, कारण ह्याने सुद्धा कानच टोचलेले आहेत. पाहायला गेलं तर याने काय वेगळं केलं मला सांगा ना, आणि ह्याने काय चुकीचं सांगितलं? खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. तिकडे गिरगाव बाजूला गेलात तर तिकडे मराठी जास्त बोलली जाते. आता मला सांगा, या भैयाजी जोशीने घाटकोपरची भाषा गुजराती केलेली आहे, पण ही का झाली? ही खरंच आहे का? अशा प्रकारचं वातावरण घाटकोपर फक्त एक झाकी आहे. पूर्ण मुंबईत बरेचसे असे भाग आहेत ते बाकी आहेत जे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. वस्तुस्थिती सुद्धा पोहोचली पाहिजे. वरवर ह्या विषयाकडे पाहून होणार नाही शिवसैनिकांनो. मी काल या सगळ्या विषयाचा अंदाज घेत होतो. नेमकं महाराष्ट्राचं राजकारण नेमकं याच्यावर काय सांगते ते सर्व काही पाहत होतो, आणि त्यानंतर माझं वैयक्तिक मत मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचं होतं. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून माझं मत असेल आणि माझं स्वतःचं अनिश गाढवे वैयक्तिक मत म्हणून तुमच्या सर्वांसमोर मांडणार आहे. काय चुकीचं म्हटलं या भैयाजी जोशीने? भैयाजी जोशी म्हणतोय घाटकोपरची भाषा ही गुजराती. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. मी फक्त घाटकोपर नाही म्हणणार, याच्यामध्ये मुलुंड येतं, याच्यामध्ये मलबार हिल येतं, याच्यामध्ये जोगेश्वरी येतं, याच्यामध्ये बोरिवली येतं, याच्यामध्ये कांदिवली येतं, याच्यामध्ये विक्रोळी येतं, याच्यामध्ये मुंबईतले असे अनेक भाग येतात, अनेक भाग येतात. याचं कारण सांगू? तुम्हाला पटेल किती मला माहित नाही, पण तुम्ही मागे झालेल्या लोकसभा असेल, विधानसभा निवडणुका असेल, याच्यात कधी लक्ष घातलात? याच्यातल्या आपण लव जिहाद, आपण वोट जिहाद, आपण लँड जिहाद याच्यामध्ये अडकतो, पण आपण या भाषा जिहादाला कधी बघितलाय तुम्ही? कधी बघा, उघडा डोळे आणि बघा नीट. माझ्या मराठी माणसाने जास्त नीट बघितलं पाहिजे या सगळ्यामध्ये. आता तुम्ही बघा, ईशान्य मुंबईमध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेच्या वतीने संजय दिना पाटील हे उमेदवार होते.
एक स्थानिक भूमिपुत्र, एक आगरी कोळी समाजाचं नेतृत्व. संजय दिना पाटील यांना इतर मतदारसंघातनं चांगलं लिडिंग मिळतं, म्हणजे विक्रोळी असेल, म्हणजे भांडूप असेल, मराठी बहुल भागातनं संजय दिना पाटील हे लीडवर असतात. कांजूरमार्ग असेल. पण ज्यावेळेस मुलुंडच्या पेट्या खोलल्या जातात त्यावेळेस मात्र संजय दिना पाटील, समजा उदाहरण घ्या, बघा फरक केवढा मोठा आहे. संजय दिना पाटील हे 30-40 हजारांवर येतात आणि मिहिर कोटेच्या नावाचा भाजपाचा उमेदवार हा 70-80-1 लाखापर्यंत पोहोचतो. याला आपण भाषा जिहाद म्हणणार नाहीत. तसं म्हटलं तर आपण देशभक्त नाही, आपण देशद्रोही ठरवले जातो. कारण तुम्हाला विशिष्ट समाजाने वोट दिला, विशिष्ट धर्माने वोट दिला, मग इथे विशिष्ट प्रांताने वोट कुणाला दिला हा प्रश्न कधी किरीट सोमय्या आपल्या ट्विटर हँडलवरून मांडेल का? तर मांडणार नाही. जरा पाहायच्या, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या. आज घाटकोपर पूर्वेचा आमदार म्हणजे पराग शहा, मला वाटतं मेहता म्हणून, नरेश, मला आठवत नाही त्याचं नाव काय, मेहता, ही माणसं मुंबईचे आमदार होतात. मुलुंडमध्ये मिहिर कोटेचा आमदार होतो. मुलुंडमधून मला वाटतं मनोज कोटक खासदार राहतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी, हे कोण आहेत ही माणसं? आता मंगल प्रभात लोढा घ्या, मुंबईचा पालकमंत्री होऊन जातो मंगल प्रभात लोढा. हे सगळं काय आहे? याच्याकडे आपण कधी आज ह्या सगळ्या गोष्टी या अशा प्रकारे आता तुमचे उंबरे ओलांडून आत यायला लागल्या. तुम्हाला घरं नाकारली जातात, तुम्हाला दुकानं नाकारली जातात, तुम्हाला म्हणजे बघा आज घाटकोपर मध्ये असेल किंवा मुलुंडमध्ये असेल, मलबार हिल मध्ये असेल, कुलाब्यामध्ये असेल, बोरवलीमध्ये असेल, जिकडे जिकडे ह्यांच्या संख्या वाढल्या तिकडे तुम्हाला मांस मटणाची जी आपली दुकानं असायची, आपली मच्छी मार्केट असायचे, ते बंद व्हायला लागले. तुम्ही ह्या भागात बघाल इकडे अशा प्रकारचं काहीच मिळणार नाही. आता आपण काय काय सहन करायचंय, म्हणजे पाहुणे असंख्य पोसते मराठी, तरी आपुल्याचं घरात हाल सोसते मराठी. मला कालचं ते पुढारीचं ते वाक्य फार आवडलं. म्हणजे पुढारी न्यूजने काय सांगितलंय, असंख्य गुजराती पोसते मराठी. मला पुढारी न्यूजचे आभार मानायचे, त्यांनी हे अशा प्रकारचं शीर्षक दिलं. त्यांनी काय सांगितलं, लाभले आम्हास भाग्य पोसतो गुजराती. बघा माझं स्पष्ट मत आहे, इथे कुठेही हिंदीचा अनादर नाही, इथे कुठेही गुजराती भाषेचा अनादर नाही. पण या महाराष्ट्रामध्ये, या माझ्या महाराष्ट्रामध्ये, या मराठी महाराष्ट्रामध्ये मराठीचा मान हा पहिलाच, कायम पहिलाच, कालही, आजही आणि भविष्यातही. कुठल्याही म्हणजे बघा, मराठी ही आमची माय आहे ना, इतर आमच्या मावशा असतील, पण मावशा जगाव्या माय मारावी असलं आमचं शंड रक्त नाही. ते आमच्या या मराठ्यांचं शंड रक्त नाही. आमची मावशी जगावी, पण मावशीने मावशी सारखं राहावं आणि आमच्या मायने माय सारखं राहावं, स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने. मी सांगा ना, मला सांगा तुम्ही त्यांचं काय चुकलं? आज तुम्ही मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्हाला स्वतःला या गोष्टीचे अनेकदा अनुभव आले असतील. कित्येक मराठी माणसं, स्वतः मराठी माणसं आपापसामध्ये बोलताना कित्येकदा हिंदीमध्ये बोलतात. बरं, त्यांना तुम्ही समोरून जर प्रश्न केलात ना कधी की तुम्ही हिंदीत का बोलता बरं? दोघंही मराठी, समजा एखादा आडनाव, दोन्ही आडनाव मराठी तुम्हाला दिसतात. नाही, ती सवय झाली आम्हाला बोलायची. नाही, आता काय ना, ते सारखं एकमेकांशी बोलून सारखं हिंदी बोलून आता ती सवय झाली. अरे तुम्ही कधी सवय लावणार? तुम्ही इतरांना कधी सवय लावणार मराठीमध्ये बोलण्याच्या? तुम्ही त्यांना कधी शिकवणार मराठी बोलायचं? तुम्ही आपसातच मराठीचे मुर्दे पाडले तुम्ही आपसामध्येच. तुम्ही आपसातच आपसात तर सोडूनच द्या. कित्येक जण आपल्या घरी आपल्या मुलांशी सुद्धा हिंदीमध्ये बोलतात. बघा, इंग्रजी शिकली पाहिजे, हिंदी शिकली पाहिजे, पण याचा अर्थ आपल्या घरामध्ये आपण आपसात हिंदीत बोलायचं. नवरा बायको मराठी, नवरा बायको आपसामध्ये हिंदी बोलतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. हे काही मी काही नवल सांगत नाही, तुम्हाला कदाचित नवल वाटेल, पण हे नवल नाही, हे घडतंय मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये हे घडतंय. महाराष्ट्राचं माहिती नाही, पण मेट्रो सिटीज मध्ये, विशेषतः मुंबईमध्ये ह्या गोष्टी घडतात. आज रेल्वेने मुंबईच्या लोकल प्रवास तुम्ही करा, तुम्हाला एका गोष्टीची अनुभूती येईल.
ज्यावेळेस तुमचं एक म्हणजे बघा, रेल्वेमधून प्रवास करताना आपण आपसात पुढचा मराठी असेल की नसेल हे माहित नसतं, पण तो मराठी नाही हे आपण अगोदरच गृहीत धरतो आणि त्याच्याशी हिंदीत बोलायला सुरुवात करतो. नंतर त्याच्या टोनिंगवरनं, त्याच्या भाषेवरनं आपल्याला कळतं की हा माणूस सुद्धा मराठी दिसतोय, मग आपण मराठी बोलायला सुरुवात करतो. पण ती सुरुवातच मराठीतनं का नाही? कधी आपल्याला हा प्रश्न पडतो? ज्यावेळेस आपण समोरच्याशी मराठीतून बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर, त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये तुमच्याविषयी एक आदर आलेला असतो. कधी या गोष्टीची अनुभूती झाली आपल्याला? समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी बोलताना खडसावणारा स्वर वापरला, इतर भाषेमध्ये, हिंदी असेल किंवा इतर कुठली भाषा असेल, उत्तर भाषा तर मुंबईत वापरल्या जात नाहीत, पण इतर भाषेमध्ये खडसावणारा स्वर असेल, ज्यावेळेस तुम्ही त्याला उत्तर मराठीत न देता त्यावेळेस त्याचे खडसावणारे ते झेंडे खाली आलेले असतात. ही अनुभूती कधी तुम्हाला आलेली आहे? मग जर एवढा तुमच्या मराठीचा, आपल्या मराठीचा धाक असेल तर आपण आपल्या मराठीला एवढं कमी का लेखतो? मला राग इतर भाषिकांचा, नंतर मला राग मराठी भाषिकांचा सगळ्यात पहिला जास्त आहे, जे मराठी भाषिक मराठी असून सुद्धा मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, एकमेकांशी मराठीत बोलत नाहीत, त्यांचा राग जास्त येतो. आणि त्यांच्यासारख्याच या असल्या माणसांमुळे हे भैयाजी जोशींसारखे उपटसुंभ ही असली विधानं करून जातात. आज तुम्ही मला सांगावं, दक्षिण भारतात जा, अहो साधं गुजरातमध्ये जा, दक्षिण भारतात सोडा, तिकडे जाऊन आग्रह करा जरा हिंदी बोलण्याचा. दक्षिण भारतात तर तुम्हाला जाणीवपूर्वक त्यांना जर हिंदी येत जरी असेल तरी तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलतील किंवा त्यांच्या भाषेत बोलायला सांगतील. हे असतं भाषेविषयी, हे असतं भाषेविषयी ममत्व, भाषेविषयीचं प्रेम. आज दक्षिण भारतातल्या कुठल्याही राज्यात जा, अगदी तेलंगणा जा, आंध्रामध्ये जा, केरळ, कर्नाटकात जा, तमिळनाडूत जा, तुम्हाला त्यांच्या भाषेत बोलायला सांगतील किंवा इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करतील. हे असतं भाषेविषयीचं प्रेम. आज हे काय म्हणतात भैयाजी जोशी? हे म्हणतात म्हणजे घाटकोपरमध्ये, म्हणजे मुंबईमध्येच म्हणा, घाटकोपर सोडा आता, मुंबईमध्ये मराठी आलंच पाहिजे किंवा शिकलंच पाहिजे असं काही नाही. या वाक्याला मी कशा प्रकारे घेतो माहितीये? म्हणजे जेवण्यासाठी अन्न असलंच पाहिजे गरज नाही, शेणही खाल्लं तरी माणूस जगतोच की, बरोबर? शेणही खाऊन जगतो. मराठी आलंच पाहिजे याची काही गरज नाही. या असल्या उपटसुंभांचे हे हौसले बुलंद होतात ज्यावेळेस आपल्यासारखी माणसं, आपल्यासारखी मराठी माणसं, ज्यावेळेस आपण आपसामध्ये एकमेकांशी संवाद साधताना इतर भाषांचा वापर करतो. आज जिथे जिथे, आता तुम्ही, मी घाटकोपरचं ह्यांनी उदाहरण दिलं, आज घाटकोपर मधून आमदार म्हणून कोण निवडून आलं जरा सांगावं. घ्या कमेंट्स मध्ये तुम्ही या, घाटकोपर पूर्वेचा आमदार कोण आहे? आज जे भाजपाचे मुंबईमध्ये 3 खासदार होते त्यातले 2 खासदार हे परप्रांतीय होते. मनोज कोटक, म्हणजे मागच्या लोकसभेत सांगतोय, मनोज कोटक होते, गोपाळ शेट्टी होते. भाजपाचे कित्येक आमदार मुंबईतले हे परप्रांतीय आहेत. कित्येक आमदार जरा लिहावी, मुंबईच्या भाजपाच्या परप्रांतीय आत्ताचेही आमदार, आत्ताचेही परप्रांतीय आमदारांची नावं लिहावी कमेंट. आजही मुलुंडचा आमदार कोण आहे? मुलुंडपैकी 3 ते 4 म्हणजे मुलुंडच्या बघा नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये कुठल्या भाषेचे नगरसेवक जास्त आहेत? हे मी असंच सांगत नाही, याला तुम्ही प्रांत जिहाद म्हणणार नाही का? आज भाजपच्या म्हणजे मुंबई महापालिकेच्या जवळपास भाजपच्या 83-84 नगरसेवकांपैकी तुम्हाला धक्का बसेल, पण 83-84 नगरसेवकांपैकी भाजपचे जवळपास 53 नगरसेवक हे फक्त एकट्या गुजराती भाषेचे आहेत. किती? जवळपास 53 नगरसेवक. आणि इतर प्रांतातले काही मोजलेस तर जवळपास हा आकडा जवळपास 55-56 किंवा जास्तीत जास्त 58 पर्यंत जातो. पण 84 नगरसेवक असलेल्या भाजपाकडे फक्त 20, 22, 23, 25च नगरसेवक मराठी असावेत. कधी हा इथे प्रश्न पडतो? कारण या भारतीय जनता पक्षाने आजवर कधी महाराष्ट्राच्या अस्मितेला, महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्नच केला नाही. यासाठी लागतो स्थानिक पक्ष, यासाठी लागतो स्थानिक, यासाठी लागते स्थानिक अस्मिता. का राजकीय पक्ष हे स्थानिक असणं गरजेचं आहे? कारण त्यांना स्थानिक अस्मिता असते. कोकणातलं उदाहरण घ्या, कोकणामध्ये आज ते अशा प्रकारचे घाणेरडे प्रोजेक्ट आणून ठेवले,
प्रलयकारी म्हणू शकता तुम्ही, प्रलयकारी अशा प्रकारचे प्रोजेक्ट आणून ठेवले ज्याने कोकणाचं ते निसर्ग सौंदर्य नष्ट होणार आहे. पण या प्रोजेक्टच्या बाबतीत कुणीतरी ते माथ्यावर मारलेत केंद्राने, फक्त ते करून घ्यायचे एवढंच भारतीय जनता पक्षाचं काम आहे. यासाठीच यासाठीच तुम्ही कोकणात बघा ना, शिवसेनेचा एकही आमदार उरला नाही. त्यांना गरजेचे होते शिवसेनेचे आमदार पडणं, खासदार पडणं, कारण शिवसेनेचे आमदार खासदार तिथे निवडून आले असते तर ह्यांचा एकही प्रलयकारी प्रोजेक्ट तिथे त्या औष्णिक विद्युतच्या नावाखालचे एकही प्रोजेक्ट तिथे उभा राहिला नसता. आज कोकणाचं निसर्ग सौंदर्य नष्ट, यांना काय पडलंय तुमच्या महाराष्ट्राचं? स्वच्छ याचे प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये घेऊन जाणार, ज्याच्यातून जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल अशा प्रकारचे प्रोजेक्ट गुजरातमध्ये घेऊन जाणार आणि महाराष्ट्राच्या माथ्यावर हे घाणेरडे प्रोजेक्ट टाकणार. हे घडतंय महाराष्ट्र, तुमच्या माझ्या नाकावर टिचून घडतंय. मराठीचा अपमान रोज घडतोय महाराष्ट्रामध्ये. छत्रपती आता बघा, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही पाहिलात कशा प्रकारे अबू आझमीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा त्यांनी एक तो मुद्दा काढून घेतला बाहेर. कशा प्रकारे हे स्क्रिप्टेड ठरवून घेतलं, कशा प्रकारे त्या औरंग्याची याने स्तुती केली. म्हणजे जेव्हा जेव्हा भाजपा अडचणीत येतो, विशेषतः भाजपाचा महाराष्ट्रातला तो मोठा नेता अडचणीत येतो, त्यावेळेस अबू आझमी सारखे ह्यांच्या बी टीम, MIM सारख्या ह्यांच्या टीम यांना कामाला लावलं जातं. अशा प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा कुठलंही अधिवेशन असेल त्याच्या अगोदर अशा प्रकारच्या अधिवेशनाचे ते 10-15 दिवसातले 3, 4, 5 दिवस असेच खर्ची घालायचे. हा आहे प्लॅन, ही आहे स्ट्रॅटेजी. आणि या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची अस्मिता कायम पायदळी तुडवलेली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ह्यांचे कोश्यारी होते. यांच्याच पक्षातल्या कित्येक नेत्यांनी, अगदी विनोद तावडेंनी सुद्धा, अगदी मोठी यादी आहे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची, एक यादी आहे, यांनी सर्वांनी अपमान केला. अगदी नरेंद्र मोदींना जिरेटोप घालतानाचे कित्येक फोटो आहेत. जिरेटोप, हा जिरेटोप कधी छत्रपतींशिवाय कुणाच्या डोक्यावर तो शोभलाय का? छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील, यांच्या व्यतिरिक्त कधीही जिरेटोप कुणाच्या डोक्यावर शोभलाय का? यांच्या डोक्यात जिरेटोप घालायचे. चला, जिरेटोप घातला ती पात्रता कुठून आणणार? यांना रामराज्य आणायचे, तर रामराज्यातले गुण कुठून आणणार? हे रामराज्य. आज मराठी माणसाने हा विचार केला पाहिजे की आज खरंच महाराष्ट्रात, तो भैयाजी जोशी बोलतोय त्याप्रमाणे, खरंच महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा मी विशेषतः मुंबईवर या सध्याच्या ह्या व्हिडिओमध्ये मी मुंबईवर जास्त फोकस करतोय. मुंबईमध्ये खरंच आज आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे का? आज मगाशी सांगितल्याप्रमाणे 84 पैकी 53 नगरसेवक जर गुजराती असतील तर ह्यांच्याकडनं तुम्ही कसली अपेक्षा ठेवताय? 84 पैकी 53 नगरसेवक गुजराती, यांच्याकडनं यांनी मराठी माणसाला गृहीत धरलेला आहे की हा मराठी माणूस काय, हा येतोच आहे आमच्या मागे, असं खेचल्यासारखं पळत 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 ते चराट हातात धरायचं, मागे आहेच आम्ही गुरासारखे यांच्या मागे मागे पळत पळत पळत, यांची जय हो करत आम्ही आहोत यांच्या मागे पळत. आम्हाला आमची जी वोट बँक आहे ती बाहेरची आहे आणि त्यांना आम्हाला सिक्युअर फील झालं पाहिजे, त्यांना सुरक्षित वातावरण वाटलं पाहिजे या मुंबईमध्ये. हा आहे या सगळ्या मागचा खटाटोप. आणि हे सगळं राजकीय वरहस्ते असल्याशिवाय ही अशा प्रकारची स्टेटमेंट बाहेर येणार नाहीत शिवसैनिकांना. अनेक गोष्टी आहेत, हा एक मोठा प्लॅन आहे. आता महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे का, मुंबईचे लचके तोडायचे का, या सगळ्या गोष्टींमध्ये मी जाणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही ठरवायच्या आहेत. पण हे ठरवत असताना तुम्हाला मी काही विधानं ऐकवतो, तळपायाची आग मस्तकात जाईल. सगळ्यात पहिलं विधान मी तुम्हाला ऐकवणार आहे. ज्या घाटकोपरचं नाव आलं त्या घाटकोपरच्या आमदाराचं, घाटकोपर पश्चिमच्या आमदाराचं राम कदमाचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो. काय म्हणतायत बघा, तळपायची आग मस्तकात जाते ही असली स्टेटमेंट पाहिली तर. हे म्हणतायत, वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींचे वक्तव्य पूर्णपणे तोडून त्याचे विच्छेदन करून त्यांच्या वक्तव्याला अन्यथा घेतले गेले जाते. त्यांचा भाव समजून न घेता आपण वेगळ्याच टोकाला, त्यांचा भाव समजून न घेता आपण वेगळ्याच टोकाला काही लोक निघाले आहेत. वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींच्या विधानाला आपण पूर्णतः अन्यथा घेत आहात. त्यांच्या बोलण्याचा भाव फक्त आणि फक्त एकच आहे,
की घाटकोपर परिसरामध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात। आदरणीय भैयाजी जोशीजीने मुंबईमध्ये एका केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज हाऊसमध्ये मोठ्या उभाटाच्या काही नेते मंडळींचं मराठी भाषेबद्दल फार प्रेम उफळून आलेलं होतं। आदरणीय भैयाजी जोशींनी जे काही वक्तव्य केलं त्यांनी कुठेही मराठीचा अवमान केलेला नाही, मराठी भाषा वापरू नका असं बोललेलं नाही। पण मुंबईमध्ये एकंदरीत जी काही परिस्थिती आहे त्या भागातले लोक त्या भाषेमध्ये बोलतात, हे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये सुरू आहे, याच्यात काही नवीन नाही। मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे, प्रथम भाषा मराठी भाषा आहे। आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात, परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही, किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही। हे आमदार यांना निवडून देणारे तुम्ही आम्ही आहोत, म्हणजे यांची संख्या तर आहे, आता यांची मजबुरी आहे ती, यांना बाजू घ्यावीच लागणार आहे, बरोबर? लक्षात घ्या, यांची मजबुरी आहे, तुमची मजबुरी काय आहे? हे सगळं सहन करून घेताना आपली मजबुरी काय आहे विचार करा। सुनील प्रभू साहेबांचं ते स्टेटमेंट मला आजही आठवतं। सुनील प्रभू साहेब म्हणाले होते, मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेसमोर जाईल, कारण त्यांना ज्यावेळेस 0 रुपयांचा निधी दिला गेला होता, 0 रुपयाचा, ते म्हणाले होते मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेसमोर जाऊन सांगेल की माझ्या बाबतीत काय केलं ह्या लोकांनी, मी फक्त शिवसेनेचा आमदार म्हणून मला 0 रुपयाचा निधी दिला। आज शिवसेनेला बळ भरणं ही तुमची जबाबदारी नाही का? शिवसेना अडचणीत असताना शिवसेनेला बळ भरणं ही तुमची जबाबदारी नव्हती का घाटकोपरकरांनो? मी फक्त घाटकोपर नाही, मी संबंध मुंबईला हा प्रश्न विचारेल। आज शिवसेनेला बळ भरणार, भविष्यात शिवसेना आपल्याला बळ भरेल। विचार करा, तोट्यातली मुंबई महानगरपालिका ज्यावेळेस 90,000 कोटी प्लस नेऊन ठेवली होती, आज याच भाजपा सरकारने तीच मुंबई महापालिका पुन्हा 70,000 कोटींवर नेऊन ठेवली। का गरजेची आहे शिवसेना या मुंबई महाराष्ट्रासाठी? लक्षात घ्या, आज भले आपण संघर्षातनं चाललोय, पण ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणं गरजेचं आहे। आता ह्याच्यानंतरचं आणखी एक स्टेटमेंट एकनाथ शिंदेचं आणि त्या नितेश राणेचं, मराठीचा अपमान वगैरे काही झालेला नाहीये। ही अशा प्रकारची भाषा यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा ठेवता की हे मराठीला न्याय देतील? हे खोबरं तिकडे चांग भले म्हणणारे नेते, ज्यावेळेस हाच नितेश राणे तिकडे काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस हाच नितेश राणे म्हणायचा सावरकरांनी कशा प्रकारे माफी मागितलेली आहे, माफीवीर म्हणून हाच नितेश राणे त्यांचं नाव घ्यायचा, बाबासाहेब पुरंदरेंचं नाव कशा प्रकारे घ्यायचा। या सगळ्या विधान, फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो का, अशा प्रकारे विधान करणारा आज हा उभा टिक्का लावून हा मिरवतोय सगळीकडे। म्हणजे यांच्या रक्तामध्ये हे सगळे तात्पुरते गुण टाकले जातात, असं भरलं जातं रक्तामध्ये। परिस्थितीप्रमाणे आपल्या राजकीय भूमिका ठरवतात, तसं आपलं नसतं शिवसैनिकांना। आज सोपं होतं ना, शिवसेनेने तडजोड केली असती, आज शिवसेनाही वाचली असती, 2 तुकड्यामध्ये गेलो नसतो आपण। या भाजपाशी वेळप्रसंगी तडजोड झाली असती ना, पण तडजोड करून आलेली सत्ता ही नसल्याप्रमाणे आहे। शिवसेना कधीही तडजोड करणार नाही, तत्वांशी तडजोड करणार नाही। शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेली, खुल्यामध्ये गेली, लपून छपून गेलेली नाही। ज्यावेळेस तुम्हाला गृहीत धरलं गेलं या कमळीकडनं की जाते कुठे शिवसेना, येतेच आमच्या मागे फरफटत, आम्ही सांगू ते, त्यावेळेस एक उपमुख्यमंत्री पद नसलेलं आज 2-2, 3-3 घेऊन मिरवणार आहेत। एखादा तिसरा भिडू वाढला की तिसरा उपमुख्यमंत्री बनेल। यांचं म्हणजे जाऊ द्या, मला त्या विषयात पुन्हा जायचं नाही शिवसैनिकांनो, पण ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्ही देखील द्यायला पाहिजेत। आज मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्या अशा प्रकारे जर मराठीचा मुंबईत राहून अपमान केला जाऊ शकतो, आणि विशेषतः मराठी माणसाकडनंच मराठीचा अपमान केला जातो आणि तुमच्या माझ्या नाकावर टिचून तो केला जातो, त्यावेळेस लक्ष घाला, या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ राहताच लक्ष घाला। इतकंच सांगेन आणि तुम्हा सर्वांची रजा घेईन, पण तरीही जाता जाता इतकंच सांगतो, विशेषतः
मराठी माणसाने तरी कमीत कमी आपसात बोलताना, आपल्या घरी बोलताना, आपल्या नातेवाईकांमध्ये बोलताना कमीत कमी एकमेकांशी संवाद हिंदीत न साधता तो मराठीत साधावा. आणि ज्यावेळेस आपण प्रवास करत असाल, घराबाहेर असाल, त्यावेळेस मराठीचा वापर हा प्राधान्याने करावा. अडचण समजून समोरच्याला तशा प्रकारचं ते भासवून, त्याला सांगून, त्याला त्याची जाणीव करून देऊन मग त्याच्याशी हिंदीत संवाद साधणं एक वेळ मी समजू शकतो. पण त्याला फक्त येत नाही म्हणून त्याच्याशी हिंदीत बोलायचं, हे करू नका. त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे की तुम्हाला हे शिकणं का अनिवार्य आहे. या महाराष्ट्रात राहून मराठीचा अनादर करणं हे इतकं सोपं नाही, हे दाखवून द्या. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.